महापालिकेच्या खासगी तत्वावरील कामावर असलेल्या धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाल्यानंतर मुकुंदनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। धीरज यांच्या पत्नीने ज्या ठिकाणी त्यांच्या पतीवर हल्ला झाला त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले। या पार्श्वभूमीवर सोमवारी मुकुंदनगरकडे जाणारे प्रमुख प्रवेश मार्ग पोलिसांकडून बंद करण्यात आले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोणत्याही प्रकारे मोठी गर्दी जमा होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या निरीक्षक तेजस्विनी थोरात यांनी स्वतः मुकुंदनगर परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। परिसरातील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात आहे। धीरज परदेशी यांच्यावर काही दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरात हल्ला झाला होता। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। हल्ला ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी धीरज यांचा अंत्यविधी करण्याचा इशारा देण्यात आल्याने पोलिसांनी परिस्थिती गांभीर्याने घेतली आहे। संभाव्य गर्दी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुकुंदनगरकडे जाणारे मार्ग बंद करून परिसराला पोलिसांनी अक्षरशः वेढा दिलाय। सध्या मुकुंदनगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असून परिस्थितीवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत।